पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवासी खाली पडले, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं सध्या सांगितलं जातंय। तशी भीती जी आहे ती सध्या वर्तवली जाते। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दिवा ते कोपर दरम्यान ही घटना घडलेली आहे। लखनौकडे जाणारी ही पुष्पक एक्सप्रेस आहे। लांब पल्ल्याचा प्रवास पुष्पक एक्सप्रेसचा असतो। दररोज खरं तर ही गाडी चालत असते। मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर दिवा ते कोपर दरम्यान ही संपूर्ण घटना घडली आहे। कसाऱ्याला जाणारी रेल्वेची गाडी सुद्धा त्याच ठिकाणानं जात होती। आपण पाहतोय सध्या 10 वाजलेले आहे, हा पीक आवर आपण म्हणतो, आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात रेल्वेला सुद्धा गर्दी असते, लोकलला गर्दी असते, आणि त्यामुळे लोकलच्या डब्यातून हे प्रवासी खाली पडले का हा सुद्धा एक अंदाज जो आहे तो सध्या बांधला जातोय। मात्र कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधून हे प्रवासी पडले की पुष्पक एक्सप्रेसमधून हे प्रवासी पडले या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे। शिवाय आम्ही रेल्वेचे जे जनसंपर्क अधिकारी संजय नीला यांच्यासोबत देखील काही वेळापूर्वी बातचीत केलेली होती। त्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती घेतली जाते आणि सविस्तर माहिती घेऊनच आम्ही तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवू असं सुद्धा त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। स्वप्नील नीला यांच्यासोबत आपण बातचीत केलेली होती आणि त्यांनी देखील या दरम्यान या संपूर्ण घटनेसंदर्भात मात्र सविस्तर किंवा अधिकृत कोणती माहिती दिलेली नाही आहे। आम्ही माहिती घेतोय आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत संपूर्ण अपडेट दिली जाईल असंच त्यांनी या दरम्यान सांगितलं। दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यानची मात्र ही धक्कादायक घटना आहे। आज सकाळी तब्बल 5 जणांचा पडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। काही वेळापूर्वी आम्ही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्यासोबत फोन लाईनवरून संवाद साधलाय। बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं। आता याच्यामध्ये दिवा आणि कोपर या 2 स्थानकांच्या दरम्यान 5 व्यक्ती खाली पडलेले आहेत। आता ते कुठल्या ट्रेनमधून खाली पडलेले आहेत याची आपण तपासणी करणार आहोत। पण सध्या आपण तिथे त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतोय। ॲम्ब्युलन्स तिथे आता लवकरच पोहोचतील 5 मिनिटात अशी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे। त्यांना एकदा ॲम्ब्युलन्स मिळाल्यानंतर, कारण एवढे जास्त व्यक्ती एकाच वेळेस खाली कशामुळे पडले याची देखील माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे। ॲम्ब्युलन्स साधारण 5 ते मिनिटांमध्ये तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचतील आणि त्यानंतर आपल्याला या गोष्टीची माहिती मिळू शकेल। आणि कसाऱ्याला जाणारी गाडी, अशा लोकल ट्रेन, अशा 2ही गाड्या तिथे जात होत्या। त्यामुळे त्यातल्या कुठल्या गाडीला हे झालेलं आहे किंवा कुठल्या गाडीचे प्रवासी आहेत हे आपल्याला तिथं ते एकदा उतरल्यानंतरच किंवा तिथल्या प्रवाशांपर्यंत आपली ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतरच कळणार आहे। नाही, आता आपल्याकडे तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतरच आपल्याला तिथे करता येईल। याची जी माहिती आहे ती कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या गार्डनी आपल्याला दिलेली आहे। नाही, अद्यापर्यंत कुठल्या ट्रेनमधनं आपल्याला जर काही माहिती असेल कुठल्या ट्रेनमधनं ते प्रवासी पडलेले आहेत याची माहिती देखील अद्यापर्यंत काही कन्फर्म झालेली नाही। जर आपल्याला तशी कुठली माहिती मिळाली तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती करू।